लोक टाइमपास करण्यापुरती बोलतात आणि आपण त्यांना आपलं समजून बसतो। ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान असेल तोच खरा श्रीमंत माणूस। एकदा मन बनवले ना की एखाद्या व्यक्तीशी बोलायचं नाही तर किती काहीही होऊ दे, पूर्वीसारखं नातं ठेवण्याची इच्छाच राहत नाही। बापाचा दिवस नसतो, आपला प्रत्येक दिवस बापामुळे असतो। बाप जिवंत आहे तोपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच आपल्या पायापर्यंत पोहोचत नाही। उघडून वाचल्याशिवाय पुस्तक आणि समजून घेतल्याशिवाय माणूस कळत नाही। जेव्हा हरलेली व्यक्ती हरल्यानंतरही स्माइल देते ना, तेव्हा जिंकलेली व्यक्तीही जिंकण्याचा आनंद गमावून बसते। बिनधास्त स्माइल करा, कारण ती फक्त तुमची आहे, कुणाच्या बापाची नाही। आयुष्य नेहमी आनंदात जगायचं, कारण ते किती बाकी आहे हे कोणालाच माहित नसतं। जिथे सगळे धावतायत तिथे धावू नका, स्वतःचा वेगळा मार्ग निर्माण करा। सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात कधी कधी आपलीच किंमत शून्य होते। पोट तर कसंही भरता येऊ शकतं, पण काळीज भरायला माणसाजवळ माणूसच असावा लागतो। शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहा। जीवनात कधी संधी मिळाली तर सारथी बना, स्वार्थी नको। आत्मविश्वास तुम्हाला यश मिळवून देईलच असे नाही, पण कठीण काळातून बाहेर निघायला नक्की मदत करेल। कधी कधी आयुष्य तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल, तरीही जगण्यातील आशा सोडू नका। केवळ स्वप्ने पाहून काही होत नाही, ती पूर्ण करण्यासाठी धोरण आखायला हवे। व्यक्ती जितकी ऊर्जा घाबरण्यामध्ये वाया घालवतो, तेवढी ऊर्जा समस्या सोडवण्यासाठी घालवली तर अर्धी संकट सहज दूर होऊ शकते। तक्रार करणं सोडून द्या, एकतर प्रयत्न करा किंवा सोडून द्या। प्रत्येकात गुण आणि दोष असतातच, तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधतात हे महत्वाचे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।